नमस्कार, मी पल्लवी तुमचे पुन्हा एकदा माझ्या चॅनलवरती मनापासून स्वागत आहे। आज आपण या ठिकाणी झटपट खव्यापासून बासुंदी कशी तयार करायची ते पाहणार आहोत। खूप सोपी रेसिपी आहे, व्हिडिओ न स्किप करता नक्की शेवटपर्यंत पहा। पटकन बासुंदी तयार होते। मग चला, तुम्हालाही बनवायची आहे ना पटकन बासुंदी, मग व्हिडिओ थोडा पण स्किप करू नका, शेवटपर्यंत पहा। सध्या मी माहेरी आलेली आहे, म्हणून माहेरचेच व्हिडिओ येत असतात आणि माहेरी आलं की काहीतरी नवनवीन पदार्थ आई तयार करत असते। तर आजची बासुंदी मीच बनवलेली आहे, पण आईने पण बनवलेल्या रेसिपी मी तुम्हाला लवकरात लवकर शेअर करणार आहे। आईने रेसिपी बनवली की ती पारंपरिक पद्धतीने बनवलेली असते। खूप चांगल्या प्रकारे आई रेसिपी बनवत असते। मग तुम्हालाही असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहायचे असतील तर आता व्हिडिओला आपण सुरुवात करूया। आणि नवीन नवीन व्हिडिओ पाहायचे असतील तर पटकन आता चॅनलला सबस्क्राइब करा, वेळ न करता। मग चला, आज आपण पटकन झटपट बासुंदी बनवूयात। तर या ठिकाणी आता पाव किलो खवा घेतलेला आहे। आता पाव किलो खव्यासाठी 3 पावशर दूध घेतलेलं आहे। तर हे दूध कच्चच आहे, अजून तापवलेलं सुद्धा नाही। आईने आत्ताच काढून आणले। आता त्यांच्याकडे गाय आहे म्हणून इथे कच्चं दूध पण घेऊ शकतो, किंवा मग तुमच्याकडे नसेल कच्चं तर तुम्ही तापलेलं दूध पण वापरू शकता। तर हे गाईचं दूध आहे आणि गाईचाच खवा आहे, तर गाईच्या दुधाची पण बासुंदी चांगल्या प्रकारे तयार होते। मग आता हे दूध गाळून घेतलंय आणि फुल फॅट असलेलं दूध खूप चांगल्या प्रकारे बासुंदीला टेस्ट येते। तर फुल फॅट दूध पण घेऊ शकता, नसेल तर मग तापलेलं दूध घ्या। आता हे दूध मी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे। आता इथे पाव किलो खव्यासाठी अर्धा लिटर दूध घेतलं तरीही चालतं, 1 लिटर घेतलं तरीही चालतं, पण दूध तुम्ही जेवढं जास्त घ्याल तेवढा वेळ बासुंदी बनवायला लागते। आता इथे तुमच्याकडे खवा नसेल, फक्त दुधापासून बासुंदी बनवायची असेल तर दूध असंच आटवत राहायचंय, सारखं ढवळत राहायचंय। ते हळूहळू कमी होतं आणि दाटसरपणा येतो बासुंदीला आणि बासुंदी तुमची तयार होते। तर या ठिकाणी आता दुधाला चांगल्या प्रकारे उकळी आली की मग काय करायचं, केशर टाकायचंय। तर केशरच्या इथे मी 10-12 काड्या टाकून घेतलेल्या आहेत। आता केशर खूप ऑप्शनल आहे, इथे तुम्हाला जर फ्लेवर आवडत असेल तर टाका, नाही टाकलं तरीही चालतं। पण केशरने काय होतं, बासुंदीला खूप चांगला कलर येतो आणि खायला पण चवदार लागते, म्हणजे फ्लेवर येतो केशरचा। त्यामुळे मला तरी फ्लेवर आवडतो। आता हे सर्वांना फ्लेवर आवडतं असं नाही, म्हणून ऑप्शनल आहे, टाकू शकता, नाही टाकलं तरीही चालतं। चला, आता केशर हळूहळू त्याचा कलर सोडत राहील आणि आपण इकडे दुधाला असं सारखं चमच्याने ढवळत राहायचं, कारण दूध तळाशी लागण्याची भीती असते। सारखं नाही ढवळलं तरी कमी गॅस करायचा आणि मध्ये मध्ये असं ढवळत राहायचंय। आता दुधाने म्हणजे दूध हे थोडंसं आटत आलेलं आहे। दूध थोडंसं आटत आलं की मग आपण त्यामध्ये खवा टाकून घेणार आहोत। आता खवा टाकल्यानंतर दुधाला चांगल्या प्रकारे दुधामध्ये तो मिक्स करून घ्यावं लागतं चमच्याने, कारण खव्याच्या गुठळ्या बनलेल्या असतात। तर मग त्या आपण खव्यामध्ये चमच्याच्या साहाय्याने फोडून घ्यायच्या, म्हणजे तुमची बासुंदी चांगली दाटसर आणि प्लेन तयार होईल। तर दुधाची बासुंदी पण चांगल्या प्रकारे चव येते आणि खव्याची पण बासुंदी खूप चांगल्या प्रकारे चव येते। मग चला, तुम्हाला आवडते की नाही अशी बासुंदी, तर तुम्ही नक्की नक्की बासुंदी रेसिपी ट्राय करा। खूप चांगल्या प्रकारे बासुंदी तयार होते आणि केशर पण खूप चांगला कलर सोडत आहे, दिसत असेल तुम्हाला, थोडासा येलो कलर आला। तर या ठिकाणी खव्यापासून बासुंदी बनवायला जास्त वेळ लागत नाही, 10 ते 15 मिनिटांमध्ये ही बासुंदी तयार होते। तर बघा, मस्त दाटसर बासुंदी होत आलेली आहे, चांगल्या प्रकारे उकळी पण आलेली आहे। खवा टाकल्यानंतर आपण 10 ते 15 मिनिटांनी त्यामध्ये साखर टाकायची आहे। साखर टाकल्यानंतर परत बासुंदीला थोडंसं पाणी सुटल्यावानी वाटतं, किंवा मग बासुंदी पातळ वाटल्यासारखी दिसते। तर काय करायचं, साखर टाकल्यानंतर परत 10-15 मिनिटं बासुंदी चांगली ढवळून घ्यायची आहे, म्हणजे त्यामधलं एक्स्ट्राचं जे साखरेनं सुटलेलं पाणी आहे ते जळून जातं आणि बासुंदी मस्त घट्ट दाटसर दिसते। तर कलर पूर्ण केशरचा चांगला आलेला आहे आणि बासुंदीला कलर थोडासा लालसर किंवा
पिवळा कलर आला तेव्हाच बासुंदी दिसायला छान आकर्षक दिसते आणि चवीला पण भारी लागते। एकदम पांढरी शुभ्र बासुंदी छान लागत नाही। आता तुमची जर पांढरी शुभ्र बासुंदी दिसायला लागली तर मग तुम्हाला दुसरा ऑप्शनल सांगते, तुमच्याकडे केशर नसेल तर मग काय करायचं, थोडीशी साखर लाल होईपर्यंत भाजायची, बिना पाण्याची, करपू द्यायची नाही, फक्त लालसर वितळू द्यायची। त्यामध्ये मग हे दूध टाकायचं, म्हणजे बासुंदीला अजून चांगला गोल्डन ब्राऊन कलर येतो आणि चवीला पण खूप भारी लागते तीही बासुंदी। तर हे बघा 10-15 मिनिटं साखर टाकल्यानंतर बासुंदी ढवळून घेतलेली आहे आणि साखर या ठिकाणी तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकून घ्या, म्हणजे तुमची जशी क्वांटिटी असेल त्यानुसार साखर टाकून घ्यायची आहे। तर ह्या बघा बासुंदी तयार झालेली आहे। आता गॅस बंद केला मी आणि आता बासुंदी सर्व करायची। खूप चांगली बासुंदी तयार होते। तर हे बघा मस्त टेक्स्चर आलेलं आहे, घट्ट दाटसर, आणि अजून ही थंड झाली की खूप घट्ट दिसायला लागती। फ्रीज मध्ये ठेवली की अजून जास्त घट्ट होते थंड झाल्यानंतर। तुम्ही गरम पण सर्व करू शकता बासुंदी किंवा मग थंड पण खाऊ शकता। तर कशी वाटली आजची बासुंदीची रेसिपी नक्की कमेंटद्वारे कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर आता न चुकता जाता जाता पटकन चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओज तुम्हाला पाहायचे असतील तर बेल वरती प्रेस करून ऑल करा, म्हणजे तुम्हाला रोज नोटिफिकेशन येत राहतील। बाय बाय।